पोवा. भारी आहे. सगळे सगळे अगदी पट्टीचे पोहणारे आहात. Hello friends, I am your friend Niranjan and you are watching my channel Niranjan Yes Lagare. फ्रेंड्स, आज सकाळ सकाळी एका ठिकाणी जायचं आहे, तरी सुद्धा थोडं एक्सरसाइज म्हणून फिरायला बाहेर पडलेलो आहे. जायचं परत. सो कालचा व्लॉग तुम्हाला कसा वाटला मित्रांनो हे तुम्ही मला कळलं आहे, त्याबद्दल अतिशय छान वाटत आहे. आज एका शूटसाठी बाहेर निघालेलो आहे आणि गडबड तर नेहमीचीच आहे, तरी पण त्यातून थोडं जाऊन एक्सरसाइज करून यायचा प्रयत्न केलेला आहे. सो जोरात पडलेल्या पावसामुळे काय झाले की सगळे रस्ते असे खराब झालेले आहेत. एक एरिया असा नाही की तिथे खराब रस्ता नाही आहे, कारण पाऊसच एवढा झालाय मित्रांनो, काय सांगू आणि काय नको. मित्रांनो, जसं की तुम्हाला माहित आहे की कोल्हापूरमध्ये एवढी मोठी ढगफुटी झालेली संध्याकाळचं, आणि परत पाऊस होतच आहे, ढग आलेले आहेत. पण कालच्या व्लॉगमध्ये मी सांगायचं विसरलो की ढगफुटी झाली. इव्हन मी एका ठिकाणी अडकलेलो, बाहेर पडणार वेळात पाऊस झाला, पाऊस थांबायला वाटलं पण मोठा पाऊस झाला. दुसऱ्या दिवशी कळलं की ती ढगफुटी होती. तिथून बाहेर पडलो, एका सिग्नल होता, एका चौकात आलो, तिथे अतिशय ट्रॅफिक होतं. तुम्हाला माहित असेल की आयट्यापासून पाचगाव रोड गेलेला आहे आणि तिथे मध्ये एक रोड गेला इकडे हापीसडमला आणि एक रोड गेलाय कळंबाजीला. तो जो चौक आहे तिथे साधारण तासभर ट्रॅफिक जाम होतं. कारण काय झालं, पावसामुळे लोक थांबलेली, रेनकोट नाही, छत्री नाही, ऑप्शनच नाही. आणि पाऊस थांबल्यावर एकदम आलीत टेम्पो, गाड्या, टू व्हीलर, फोर व्हीलर, सगळी काय जाऊ द्या, काय बोलायला नको. पण त्या चौकामध्ये हल्ली ट्रॅफिक खूप जाम होत आहे, कारण संध्याकाळची वेळ असते, घरी जायचं असतं लोकांना, त्यात पाऊस असा, आणि पाऊस खूप पडेल असं हवामान खात्यानं सांगितलेलं आहे. सगळीकडे पडलं असं सांगितलेलं नाही, पण काही ढग फिराल्यात, काही ढग काय कराल्यात, फिराल्यात. जिथं वारं जाईल तिकडे ते आपलं जातात वाऱ्याच्या वेगानं, आणि तिथं बरसत्यात. माझ्या मोबाईलमध्ये एक छान टॅलेंटेड व्हिडिओ होता, तो व्हिडिओ मी पोस्ट करायचा किंवा तो व्हिडिओ अपलोड करायचा मी विसरलेलो होतो. तर तो व्हिडिओ मी आता तुम्हाला दाखवत आहे. खरंच यांच्या स्किलचं मी दाद देतो, तेव्हा मी खरोखर अपलोड करायला होता वेळच्या वेळी. राहायला मागवतो राहायला. मज्जा आहे, कायमच आहे. आणि कसं आहे, पोहायसाठी आम्ही सकाळी 7 वाजल्यापासून येत आहे. म्हणजे सकाळी 7 वाजल्यापासून ते पोहताय. मासे पकडत होतो, आता मासे पकडून झाल्यावर पोहा. भारी आहे. सगळे सगळे अगदी पट्टीचे पोहणारे आहात.
सकाळी 7 वाजल्यापासून ह्यांनी ते पोहायला येतात. खरंच खूप एन्जॉय करतात आणि ही एन्जॉयमेंट लाखो रुपयाच्या मॉलमध्ये सुद्धा मिळणार नाही. सो फ्रेंड्स, तुम्ही असंच एन्जॉय करत राहा. मित्रांनो, आजचा व्लॉग तुम्हाला कसा वाटला मला नक्की कळवा आणि तुमच्या प्रतिक्रियांची मी वाट पाहतोय. प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. बी हॅपी, बी हेल्दी.